नमस्कार मित्रांनो, आपल्याकडं वरना डिझेल गाडी आलेली आहे. तिच्यामध्ये DPFचं लाईट कधीतरी ब्लिंक करतोय, तर फॉल्ट पण DPFचा पडतोय. तर आपण DPF रिजनरेशन करणार आहे या गाडीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की DPF रिजनरेशन कसं करायचं. तर त्यासाठी आपण लॉन्चचा उपयोग करणार आहेत. लॉन्चच्या स्कॅनरने DPF रिजनरेशन करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो DPF रिजनरेशन कसं करायचं. तर आता आपण DPF रिजनरेशनची प्रोसेस चालू करतोय. तर सगळ्यात आधी आपल्या जे स्कॅनरचा OBD आहे तर ह्या लोकेशनला लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गाडी चालू ठेवायची आहे. नंतर आपलं ॲप्लिकेशन ओपन करायचं. त्याच्यामध्ये इथे जायचं. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक जे पण आपला चेसिस नंबर वगैरे डिकोड करतं स्कॅनर, ती ॲटोमॅटिक प्रोसेस होती, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तर ते झाल्यानंतर इथं डायग्नोस्टिकमध्ये जायचं. इथं गेल्यानंतर ॲटोमॅटिकली सर्च आहे ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर आपल्या गाडीची इन्फॉर्मेशन पूर्ण येते. इथं ओके म्हणायचं. त्याच्यानंतर हे जे दिसतंय ECM इंजिन कंट्रोल मॉड्यूल, ह्याच्यामध्ये जायचं. त्याच्यानंतर इथं दिलं आहे स्पेशल फंक्शन. तर इथं दिसतंय तुम्हाला DPF सर्व्हिस रिजनरेशन, तर इथं जायचं. त्याच्यानंतर काही कंडिशन दिसतील तुम्हाला की जसं की कूलंट टेम्परेचर 70 डिग्रीपेक्षा पाहिजे, आपली गाडी पार्क पोझिशनमध्ये पाहिजे, त्याच्यानंतर इंजिन हे आयडलिंग स्पीडला चालू पाहिजे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक सिस्टीम आहेत ते सगळ्या ऑन पाहिजे. जसं की हेडलाईट झालं तुमचं, हे आय बीमला ऑन करून ठेवायचं. त्याच्यानंतर AC ब्लोअर पूर्ण पाहिजे, AC ऑन पाहिजे. त्याच्यानंतर ह्या ज्या रूफच्या लाईट आहेत ह्या पण ऑन पाहिजेत. त्याच्यानंतर ह्या कंडिशन सगळ्या आपण ऑन केल्यानंतर पुढं ओके दाबायचं. तर त्याच्यानंतर अशी DPF सर्व्हिस रिजनरेशनची स्क्रीन येते. त्याच्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसतो स्टार्ट म्हणून, तर हा स्टार्ट करायचा. तर आपली गाडी आता बघू शकता सर्व्हिस रिजनरेशनसाठी ऑन झालेलं आहे. इथं टायमिंग बघू शकता. तर ही प्रोसेस कमीत कमी 20 ते 30 मिनटापर्यंत होऊ शकते. म्हणजे जसं जेवढा तुमचा आता आपली गाडी रिजनरेशन चालूच आहे गाडीमध्ये. तर टाईम पहा आता 6 मिनटं 32 सेकंद अजून रिजनरेशन चालूच आहे. हे कमीत कमी 20 ते 25 मिनटं चालणार आहे. तर गाडी दाखवा एकदा पूर्ण 2000 RPM पर्यंत चालते ना. तर फायनली आपलं DPF रिजनरेशन हे कंप्लीट झालेली आहे प्रोसेस. तुम्ही पाहू शकता कमीत कमी 29 मिनटं लागलेत. तर इथं पाहू शकता इट हॅज बीन कम्प्लिटेड, म्हणजे आपली DPF रिजनरेशन ही प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट झाली आहे. तर तुमच्या पण गाडीमध्ये कधी DPFचा लाईट आला किंवा DPFबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच व्हिजिट करा ओम साई मोटर्स. थँक्यू.